नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण SSC बोर्ड प्रश्नपत्रिका मार्च 2024 गणित भाग 2 या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 3 आपण आज संपूर्ण स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत। प्रश्न तिसऱ्यातला ए आहे, खालीलपैकी कोणतीही एक कृती लिहून पूर्ण करा। इथं त्रिकोण ABC मध्ये किरण BD हा कोन ABC चा दुभाजक आहे। म्हणजे किरण BD हा कोन B चा दुभाजक आहे, म्हणून ADC हा दरम्यानचा संबंध इथे तयार झाला आहे। रेख DE बाजू BC ला समांतर आहे, म्हणून इथे AEB हा संबंध तयार झाला आहे। तर AB छेद BC बरोबर AE छेद EB AB छेद BC बरोबर AE छेद EB हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला ही कृती पूर्ण करायची आहे। इथे ही कृती दिलेली आहे आणि हे बॉक्स आपल्याला भरायचे आहेत। आता इथं आपण सोडवूया। त्रिकोण ABC मध्ये किरण BD हा कोन B चा दुभाजक आहे। आता इथं बॉक्स दिलेला आहे, इथे AD छेद DC बरोबर इथे खाली BC दिले, तर काय येणार आहे AB छेद BC म्हणजे कोन दुभाजकाचा गुणधर्म किंवा प्रमेय या ठिकाणी वापरलेला आहे। तर कोन दुभाजकाचा प्रमेय काय आहे की त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला ह्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो। म्हणजे हा कोन दुभाजक या कोनासमोरची बाजू झाली AC, या बाजूला उरलेल्या बाजू म्हणजे झाल्या AB छेद BC, म्हणून ते AB छेद BC लांबींच्या गुणोत्तरात विभागतो, म्हणून AD छेद DC म्हणजे या ठिकाणी कोन दुभाजकाचे प्रमेय आहे। कोन दुभाजकाचे प्रमेय हा बॉक्स आपल्याला भरायचा आहे। पुढचं दिलंय त्रिकोण ABC मध्ये, म्हणजे हा त्रिकोण ABC मध्ये DE समांतर बाजू BC, DE समांतर बाजू BC म्हणजे इथं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरलेले आहे। AD छेद DC दिले, म्हणजे इथं AE छेद EB प्रमाणाचे मूलभूत प्रमेय काय आहे, तर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा ही DE रेषा या BC बाजूला समांतर आहे। एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल, म्हणजे ही रेषा या उरलेल्या बाजू झाल्या AB आणि AC या बाजूंना बिंदू E आणि D मध्ये छेदत असेल, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते, म्हणून AE छेद EB म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, EB आपल्याला दिलेला आहे, इथे येणार आहे AE। AE छेद EB बरोबर AD छेद DC, AD छेद DC म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आहे। आता इथं हे विधान 1 झालं, हे विधान 2 झालं। विधान 1 आणि 2 मध्ये आपण निरीक्षण केलं तर AD छेद DC, AD छेद DC म्हणजे उजवी बाजू इथं बरोबर आहे, म्हणजे दोन्ही बाजू इथं बरोबर आहेत, म्हणजे डाव्या बाजूचे घटकसुद्धा एकरूप असतील। म्हणजे इथं आपल्याला 1 व 2 वरून दिलेलं आहे। बघा AB छेद मग काय येणार आहे इथं BC, AB छेद BC आणि इथं EB दिलेलं आहे, म्हणजे इथे येणार आहे AE म्हणजे उजवी बाजू समान आहे, म्हणजे डावीसुद्धा समान असेल, म्हणून AB छेद BC बरोबर AE छेद EB 1 व 2 वरून। अशा पद्धतीने ही कृती सोडवायची आहे। दुसरी कृती घेऊया। इथं वर्तुळ दिले,
हा पी वर्तुळ केंद्र आहे. केंद्र पी असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बी आणि सी डी ह्या दोन जीवा वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू ई मध्ये छेदतात. म्हणजे जीवा ए बी आणि जीवा सी डी एकमेकांना बिंदू ई मध्ये वर्तुळाच्या अंतर्भागात छेदत आहेत. तर त्याच्यावरनं आपल्याला या ठिकाणी ए ई गुणिले ई बी बरोबर सी ई गुणिले ई डी हे साध्य करण्यासाठी इथं आपल्याला सिद्धता ही पूर्ण करायची आहे. आता ही सिद्धता इथं मी आकृतीसह लिहून घेतलेली आहे. आता हे बॉक्स आपल्याला भरायचे आहेत. आता बघा, त्रिकोण सी ए ई आणि त्रिकोण बी डी ईमध्ये म्हणजे ह्या दोन त्रिकोणांमध्ये सी ए ई आणि बी डी ईमध्ये कोणते घटक एकरूप आहेत बघा. ए ई सी बघा, आता ए ई सी म्हणजे हा कोन आणि डी ई बी हा कोन हे एकरूप आपल्याला दिलेले आहे. हे एकरूप आहेत. का एकरूप आहेत? तर ते विरुद्ध कोन आहेत. म्हणजे या ठिकाणी बॉक्समध्ये येणार आहेत विरुद्ध कोन. कारण काय आहे? तर ते विरुद्ध कोन आहेत म्हणून एकरूप आहे. पुढचं दिले बी डी ई. बघा आता बी डी ई म्हणजे हा कोन इथं मी खूण केलेले आहे. एकाच वर्तुळ कंसातील अंतर्लिखित कोन. आता याच वर्तुळ कंसामध्ये अंतर्लिखित झालेला हा दुसरा कोन आहे. म्हणजे सी बी डी ई म्हणजे हा काय येणार आहे सी ए ई. कोन सी ए ई हा कोन आणि हा कोन एकाच वर्तुळ कंसामध्ये अंतर्लिखित आहेत म्हणून हे दोन्ही कोन एकरूप आहेत. मग आता हे दोन कोन, हा कोन आणि हा कोन एकरूप आहे. हा कोन आणि हा कोन एकरूप आहे. म्हणजे इथं हे दोन कोन एका त्रिकोणाचे एकरूप झालेले आहेत. त्याच्यावरनं इथं पुढं आपल्याला दिलं आहे त्रिकोण सी ए ई म्हणजे हा त्रिकोण सी ए ई समरूप त्रिकोण बी डी ई हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. का समरूप आहेत? तर दोन कोन एकरूप आहेत म्हणजे कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. आता जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजू ज्या आहेत संगत बाजू या प्रमाणात असतात. म्हणजे या ठिकाणी त्याच्यावरनं आपल्याला हे लिहायचं आहे. आता इथं डी लिहिलं आहे बघा, डी ई म्हणजे शेवटचे दोन अक्षरं. त्याचप्रमाणे इथं लिहायचं आहे ए ई छेद डी ई. आता इथं दिलं आहे सी ई म्हणजे पहिलं आणि तिसरं अक्षर आहे बघा. म्हणजे इथं काय येणार बी ई. याप्रमाणे आपल्याला सहज लिहिता येतं. तर हे गुणोत्तर आपण कशावरनं लिहिलं? तर समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात हा जो गुणधर्म आहे त्यानुसार. म्हणजे इथं येणार आहे समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. प्रश्न तिसरा बी भाग. खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा. त्यातलं पहिलं गणित, खालील बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाहीत ते ठरवा. इथं आपल्याला ए बी सी हे तीन बिंदू दिलेले आहेत. तर हे बिंदू एकरेषीय आहेत की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. त्यासाठी आपल्याला डिस्टन्स ए बी, डिस्टन्स बी सी आणि डिस्टन्स ए सी हे तीन अंतर आपल्याला काढावे लागतील. आणि त्यापैकी दोन अंतरांची बेरीज ही तिसऱ्या अंतरा एवढी असेल तर ते बिंदू एकरेषीय असतात. म्हणजे इथं ए बी सी हे बिंदू एकरेषीय असतील. आता आपण सोडवूया हे उदाहरण. ए बिंदू दिलेला आहे 1 - 3, बिंदू बी 2 - 5 आणि सी -4 7.
पहिलं अंतर आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स AB. दुसरं अंतर काढायचं आहे डिस्टन्स BC. आणि तिसरं अंतर काढायचं आहे डिस्टन्स AC. AB, BC दुसरं अंतर आणि तिसरं अंतर डिस्टन्स AC. आता पहिल्या अंतरासाठी आपण दोन निर्देशक इथे लिहून घेऊया. पहिलं अंतर आपण डिस्टन्स AB काढणार आहोत. त्यासाठी निर्देशक आपल्याला A आणि Bचे घ्यायचे आहेत. 1 - 3 आणि Bचे निर्देशक आहेत 2 - 5. आता या निर्देशकांना x1 आणि y1, x2 y2, x1 y1 x2 y2 अशी नावं द्या आणि अंतराचं सूत्र वापरून आपल्याला डिस्टन्स काढता येतं. आता या ठिकाणी तुम्ही x1 बरोबर 1, y1 बरोबर -3 असं लिहून घेतलं तरी चालेल किंवा नाही लिहून घेतलं तरी डायरेक्ट आपल्याला सोडवता येतं. आता इथे डिस्टन्स AB बरोबर वर्गमुळात x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग हे आहे अंतराचे सूत्र. अंतराचे सूत्र वापरून आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. आता यात किमती ठेवा. x2 आहे 2 आणि x2 - x1 -1 दोघांच्या वजाबाकीला कंस करा आणि नंतर वर्ग लिहा. 2 - 1 कंसाचा वर्ग अधिक y2 - 5 y2 - y1 y1 आहे -3. आता इथे हे वजा कंसात -3 चौकोनी कंस करा आणि त्याचा वर्ग. 2 - 1 एकाचा वर्ग, 2तनं 1 गेला 1 राहिला अधिक -5 वजा गुणिले वजा अधिक धन गुणिले धन ऋण गुणिले ऋण धन होतो म्हणजे -5 अधिक 3 कंसाचा वर्ग बरोबर एकाचा वर्ग 1 अधिक -3 किंवा इथं वर्ग अजून काढला नाही तरी चालते -3 -5 अधिक 3 म्हणजे इथं भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करा. मग 5मधनं 3 गेले 2 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या म्हणजे इथं वजा येणार आहे. मग -2चा वर्ग बरोबर एकाचा वर्ग 1 आणि 2चा वर्ग 4. ऋणाचा वर्ग नेहमी धन येतो म्हणून वर्गमुळात 1 अधिक 4 म्हणजे वर्गमुळात 5. म्हणजे डिस्टन्स AB आपल्याला मिळालेला आहे वर्गमुळात 5. ह्याला क्रमांक 1 द्या. हे पहिलं डिस्टन्स आपण काढलं आहे. आता दुसरं आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स BC. डिस्टन्स BC त्यासाठी Bचे निर्देशक 2 - 5 आणि Cचे आहेत -4 7. 2 - 5 आणि C -4 7. ह्यांना पुन्हा नावं x1 y1 x2 y2 अशीच द्या. आता डिस्टन्स BC बरोबर वर्गमुळात सूत्र पुन्हा लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल x2 - x1 पण तुम्हाला समजण्यासाठी मी ते सूत्र लिहिते x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग बरोबर x2 - 4 आणि x1 2.
म्हणजे -4 - 2 कंसाचा वर्ग अधिक y2 7 आणि y1 -5 म्हणजे 7 हे वजा आणि -5 कंसात टाका -5 कंसाचा वर्ग बरोबर -4 आणि -2 समान -4 आणि -2 समान चिन्ह असतील तर बेरीज करा आणि चिन्ह आहे तेच द्या म्हणजे -4 आणि -2 झाले -6 -6चा वर्ग अधिक 7 वजा गुणिले वजा अधिक 5 7 अधिक 5 कंसाचा वर्ग बरोबर -6चा वर्ग अधिक 7 आणि 5 12चा वर्ग 6चा वर्ग 36 ऋणाचा वर्ग नेहमी धन येतो अधिक 12चा वर्ग 144 36 अधिक 144 यांची बेरीज करा 6 4 10 हाचा 1 4 1 5 3 8 180 आता 180ची आपण फोड केली तर 36 गुणिले 5 36 गुणिले 5 180 मग आता 36चं वर्गमूळ आपल्याला काढता येते 6 म्हणजे वर्गमुळाच्या बाहेर 6 येणार 6 वर्गमुळात 5 हे उत्तर आलेलं आहे म्हणजे डिस्टन्स BC बरोबर 6 वर्गमुळात 5 हे दुसरे विधान. आता तिसरं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. तिसरं डिस्टन्स AC आणि त्यासाठी आपल्याला A आणि C चे निर्देशक लागणार आहेत. A चे निर्देशक आहेत 1 वजा 3 आणि C चे आहेत -4 7. ते पुन्हा खाली लिहून घ्या. नाही लिहिले तुम्हाला समजण्यासाठी मी आता लिहिते इथं. नाही लिहिले तुम्ही वरती बघून डायरेक्ट सोडवू शकता. डिस्टन्स AC A चे निर्देशक 1 वजा 3 आणि C चे निर्देशक -4 7. पुन्हा x1 y1 x2 y2. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे मनात घेतलं तरी चालतंय. फक्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन मात्र या ठिकाणी पूर्ण पाहिजे. आता डिस्टन्स AC बरोबर x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग बरोबर x2 वजा 4 आणि x1 1 म्हणजे -4 वजा 1 x2 वजा x1 वजा 4 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक y2 7 आणि y1 वजा 3 म्हणजे 7 वजा 3 कंसाचा वर्ग बरोबर -4 आणि -1 समान चिन्ह बेरीज चिन्ह आहे तेच म्हणून -5चा वर्ग 7 वजा गुणिले वजा अधिक 7 अधिक 3 कंसाचा वर्ग बरोबर 5चा वर्ग 25 ऋणाचा वर्ग धन आणि 7 अधिक 3 10 10चा वर्ग 100 बरोबर 125. आता 125ची आपल्याला फोड करावी लागेल. 25 5 125 म्हणजे 25 गुणिले 5. आता 25चं वर्गमूळ बाहेर काढतात आपल्याला. 25चं वर्गमूळ 5 म्हणजे 5 वर्गमुळात 5 म्हणजे डिस्टन्स AC बरोबर 5 वर्गमुळात 5.
हे तिसरे विधान झालं. आता इथं बघा, पहिलं आहे ए बी वर्गमुळात 5, दुसरं आहे बी सी वर्गमुळात 6 वर्गमुळात 5 आणि तिसरं आहे डिस्टन्स ए सी 5 वर्गमुळात 5. जर आपण 5 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 5 यांची बेरीज केली तर आपल्याला 6 वर्गमुळात 5 मिळते. बघा, आता आपण डिस्टन्स ए बी लिहिलं इथं, वर्गमुळात 5 अधिक 5 वर्गमुळात 5. जर यांची बेरीज केली आपण तर आपण ही करणींची बेरीज करताना इथं आपण जे सहगुणक असतात त्यांची बेरीज करतो. 1 आणि 5 6, 6 वर्गमुळात 5. आता 5 वर्गमुळात 5 हे अंतर कोणाचं आहे तर डिस्टन्स ए बी आहे. डिस्टन्स ए बी अधिक 5 वर्गमुळात 5 हे अंतर डिस्टन्स ए सी आहे आणि 6 वर्गमुळात 5 डिस्टन्स बी सी. म्हणजे या ठिकाणी दोन अंतरांची बेरीज ही तिसऱ्या अंतराबरोबर आहे. म्हणजे बिंदू ए बी सी हे एक रेषीय आहेत. आता इथं लिहिताना डिस्टन्स बी ए घ्या अधिक डिस्टन्स बी ए अधिक ए सी म्हणजे डिस्टन्स बरोबर डिस्टन्स बी सी म्हणजे बी ए अधिक ए सी बरोबर डिस्टन्स बी सी हे आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे दोन अंतरांची बेरीज ही तिसऱ्या अंतराबरोबर आहे. म्हणून बिंदू ए बी सी हे एकरेषीय आहेत. एकरेषीय आहेत. याप्रमाणे कोणतेही तुम्हाला 3 बिंदू दिलेले असतील तर 3 अंतर काढा. 2 अंतरांची बेरीज ही तिसऱ्या अंतराबरोबर असेल तर ते बिंदू एकरेषीय असतात आणि त्यासाठी अंतराचं सूत्र वापरायचं आहे. वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. पुढचं उदाहरण घेऊया. दुसरं गणित सोडवूया. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण LMN. त्रिकोण ए बी सी असा काढा की ए बी बरोबर 5.5 सेमी, बी सी बरोबर 6 सेमी, सी ए बरोबर 4.5 सेमी आणि बी सी छेद एम एन बरोबर 5/4. तर त्रिकोण ए बी सी व त्रिकोण LMN काढा. इथं आपल्याला ए बी सीचे त्रिकोण ए बी सीची मापं दिलेली आहेत. त्या मापांवरून आपल्याला त्रिकोण ए बी सी काढता येईल. परंतु त्रिकोण LMN काढण्यासाठी आपल्याला त्रिकोण LMNच्या तीनही बाजूंची मापं काढून घ्यावी लागतील. त्यासाठी आपल्याला हे गुणोत्तर वापरावं लागेल. कारण इथं त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण LMN हे समरूप त्रिकोण आहेत आणि समरूप त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असतात. या गुणधर्मानुसार आपल्याला बाजू LM, बाजू MN आणि बाजू LNची मापं काढावी लागतील आणि मग आपल्याला त्रिकोण LMN काढता येईल. तर आता सोडवूया पुढे दिलेलं उदाहरण. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण LMN. आता या त्रिकोणावरनं आपल्याला प्रमाणात असलेल्या बाजू लिहायच्या आहेत. तर ए बी ज्या क्रमाने आहे त्याच क्रमाने इकडची पण अक्षरं घ्यायची आहेत. छेद LM बरोबर बी सी छेद MN बरोबर AC छेद LN बरोबर हे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे 5/4. आता या गुणोत्तरामध्ये आपल्याला दिलेल्या किमती ठेवायच्या आहेत. ए बी 5.5 छेद LM बरोबर बी सी 6, बी सीच्या जागी ठेवा 6 छेद MN बरोबर सी ए म्हणजेच AC
छेद 4.5 LN बरोबर 5/4. म्हणजे हे प्रत्येक गुणोत्तर 5/4 आहे. आपल्याला आता एक एक गुणोत्तर घेऊन LMNच्या किमती म्हणजे LMMN आणि LNच्या किमती काढायच्या आहेत. म्हणजे त्या बाजूंची लांबी आपल्याला काढायची आहे. यातलं पहिलं गुणोत्तर आपण घेऊया. 5.5 छेद LM बरोबर 5/4. आता इथं तिरकस गुणाकार करा. 5.5 गुणिले 4 बरोबर 5 गुणिले LM. आता आपल्याला LMची लांबी काढायची. हा 5 गुणिले आहे, तो इकडे त्यांना भागिले होणार आहे. म्हणून 5.5 गुणिले 4 हा 5 इथं छेदस्थानी तो भागिले बरोबर LM. इथं आपण 5ने भाग दिला. 5 1 5 पॉईंट 5 1 5. म्हणून LM बरोबर काय आलं आहे बघा 1.1 गुणिले 4. 1.1 गुणिले 4 जर आपण गुणाकार केला तर 4 1 4 4 1 4 आणि 1 नंतर पॉईंट म्हणजे 4.4. म्हणजे LMची लांबी आपल्याला मिळालेली आहे 4.4 सेमी. ही पहिली लांबी आपण काढलेली आहे. आता पुढची लांबी काढूया. आता पुढचं गुणोत्तर घ्यायचं आहे. 6/MN बरोबर 5/4. प्रत्येक गुणोत्तर 5/4 घ्यायचं आहे. दुसरं 6/MN बरोबर 5/4. इथं पण तिरकस गुणाकार. 6 गुणिले 4 बरोबर 5 गुणिले MN. आता इथं 6 चौक 24 बरोबर 5 गुणिले MN. आता हा 5 गुणिले आहे, तो इकडे त्यांना भागिले होईल. 24/5 बरोबर MN. इथं भाग दिला आपण 5 1 5 5 चौक 20. 24मधनं 20 गेले, 4 उरले. 4वरती 0 घेतला. 5 8 40. इथं आपण पॉईंट दिला. 5 8 40. म्हणजे MN बरोबर 4.8 सेमी. आता तिसरं अंतर काढायचं आहे. तिसऱ्या अंतरासाठी 4.5 छेद LN बरोबर 5/4. हे गुणोत्तर आपल्याला घ्यायचं आहे. 4.5 छेद LN बरोबर 5/4. इथं पुन्हा तिरकस गुणाकार. 4.5 गुणिले 4 बरोबर 5 गुणिले LN. आता हा 5 गुणिले आहे, तो इकडे त्यांना भागिले होणार आहे. म्हणून 4.5 गुणिले 4 छेद 5 बरोबर LN. आता 5ने 4.5ला भाग जातोय. 5 1 5. 4ला भाग जात नाही म्हणून 0. 4वर घेतले 5 झाले 45. 5 9 45. म्हणून LN बरोबर 0.9 गुणिले 4 बरोबर 4ने आपण गुणाकार केला. 4 9 36. 4 0 0. पॉईंट नंतर एक संख्या आहे, म्हणजे इथं आपण 1 नंतर पॉईंट दिला. म्हणजे LN बरोबर 3.6 सेमी. ह्या 3 बाजू आता आपल्याला मिळालेल्या आहेत. याच्यावरून आपल्याला त्रिकोण LMN काढता येईल. आणि या त्रिकोण ABCच्या बाजू आहेत, त्याच्यावरून आपल्याला त्रिकोण ABC काढता येईल. दोन्ही त्रिकोण आपल्याला आता इथं रचना करायची आहे.
आता त्रिकोण ए बी सीमध्ये बघा, इथं त्रिकोण ए बी सीमध्ये बी सी 6 सेमी आहे. म्हणजे आपण हा असा त्रिकोण ए बी सी काढणार आहोत. त्रिकोण ए बी सी 6 सेमी, नंतर ए बी 5.5 सेमी आणि ए सी 4.5 सेमी. तुम्ही अशी कच्ची आकृती काढून घेतली तरी चालेल. म्हणजे तुम्हाला इथं आपल्याला कोणत्या क्रमाने रचना करायची आहे ते लक्षात येतं. तसंच एलिमेंट आपल्याला काढायचं आहे. एल एम एन. एल एमची बाजू आहे 4.5, नंतर एम एन 4.8 आणि एल एन 3.6. विद्यार्थी मित्रांनो, इथं नावं देताना ए बी एल एम हे बरोबर त्या ठिकाणी ए बी सी हे समरूप त्रिकोण असल्यामुळे नावंसुद्धा त्या क्रमानेच व्यवस्थित आली पाहिजे. तर या मापांवरनं आता आपल्याला त्रिकोण रचना करायची आहे. 2 त्रिकोण आपल्याला काढायचे आहेत. आता पहिला त्रिकोण आपण काढूया. बी सी बाजू दिलेली आहे 6 सेमी. सहा सेमीचा रेषाखंड काढा मोजून. नंतर कंपॉसमध्ये 5.5 आणि 4.5 क्रमाने अंतर घेऊन इथं आपल्याला कंस काढायचे आहेत. मग पहिल्यांदा आपण 5.5 अंतर घेऊया. .5 हे बी सी बाजू आहे आणि ए बी 5.5 आहे, म्हणून आपल्याला बी वर ठेवून कंस काढावा लागेल. .5 हा छेदनबिंदू आपल्याला मिळाला. याचं नाव आहे ए. हा ए बी सी त्रिकोण आपण ए बिंदू जोडला की तयार होणार आहे. बी सी आहे 6 सेमी, ए बी आहे 5.5 सेमी आणि ए सी 4.5 सेमी. आता इथे सुद्धा आपल्याला एलिमेंट काढण्यासाठी पहिल्यांदा 4.8 मोजून काढून घ्या. नंतर मग एम एल आणि एल एन ही 2 मापं कंपॉसमध्ये घेऊन कंस काढायचे आहेत. आता पहिल्यांदा आपण एम एन काढूया 4.8 सेमी. .8 म्हणजे 4च्या पुढं 8 म्हणजे 5, 4.5 आणि पुढं 3 रेघा. 4.8 याचं नाव आहे रेषाखंडाचं एम एन 4.8 सेमी. आता कंपॉसमध्ये 4.5 अंतर घ्यायचं आहे. .5 हे अंतर एल एम अंतर आहे, म्हणजे आपल्याला एमवर ठेवावं लागेल. कोनमापकाचं कंपॉसचं पोलारी टोक आणि कंस काढा. आणि पुढचं आहे एल एन 3.6. हा बिंदू आहे एल.
LM 4.5 सेमी आणि 3.6 सेमी. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे समरूप त्रिकोणावरून आपल्याला एका त्रिकोणाची बाजू दिल्या असेल तर दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या गुणोत्तरावरून आपल्याला काढता येतात आणि त्या काढून तुम्हाला त्रिकोण रचना या ठिकाणी करायची असते. त्रिकोण रचना केल्यानंतर बिंदूंना नावं द्या आणि बाजूंची जी मापं आहेत ती मापं तिथं व्यवस्थित लिहा. जर बाजूंची मापं लिहिली नाहीत तर मार्क पूर्ण मिळत नाहीत. पुढचं उदाहरण घेऊया. तिसरं उदाहरण, त्रिकोण PQR मध्ये रेख PM मध्यगा आहे. PM बरोबर 9 आणि PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 290. तर QR काढा. म्हणजे या ठिकाणी PM मध्यगा आहे, PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 290. म्हणजे आपल्याला अपोलोनियसचं प्रमेय वापरून हे उदाहरण सोडवायचं आहे. तर प्रथम आपण त्रिकोण काढूया. त्रिकोण PQR. PQR हे मध्यगा आहे, म्हणजे हा मध्यबिंदू आहे. रेख PM मध्यगा आहे म्हणजे हा मध्यबिंदू आहे. QM आणि MR ही दोन अंतर सारखी आहेत आणि PMचं माप दिलेलं आहे आपल्याला 9. त्रिकोण PQR मध्ये रेख PM मध्यगा आहे. रेख PM मध्यगा आहे म्हणून बिंदू M हा बिंदू M QRचा मध्यबिंदू आहे. बिंदू M हा रेख QRचा मध्यबिंदू आहे. मग अपोलोनियसच्या प्रमेयानुसार आता अपोलोनियसचं प्रमेय कसं लिहायचं आहे बघा. ह्या दोन बाजू ज्या आहेत त्रिकोणाच्या PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर हा मध्यगेचा वर्ग करायचा आहे, त्याला गुणिले 2 PM वर्ग अधिक 2 QM वर्ग किंवा MR वर्ग कोणताही लिहा, दोन्ही अंतरं सारखीच आहेत. मग अपोलोनियसच्या प्रमेयानुसार PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 2 PM वर्ग अधिक 2 QM वर्ग. PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 2 PM वर्ग म्हणजे मध्यगेचा वर्ग गुणिले अधिक 2 गुणिले QM वर्ग. आता या ठिकाणी आपल्याला किमती ठेवायच्या आहेत. PQ वर्ग अधिक PR वर्ग आपल्याला किंमत दिलेली आहे 290 बरोबर 2 PM वर्ग आहे 9 म्हणून 2 गुणिले 9चा वर्ग अधिक 2 QM वर्ग. 290 आहे तसेच लिहा बरोबर 2 गुणिले 9चा वर्ग करा, 9चा वर्ग 81 अधिक 2
QM वर्ग. मग 290 बरोबर 2 ने 81ला गुणायचे. बे एक बे आठी 16 म्हणजे 162 अधिक 2 QM वर्ग. आता हा 162 इकडे त्यांना वजा होणार आहे, म्हणून 290 वजा 162 बरोबर 2 QM वर्ग. आता 290मधनं 162 वजा करा. 10मधनं 2 गेले 8, हाचा 1, 6 आणि 1 7, 9मधनं 7 गेले 2, 2मधनं 1 गेला 1. जर तुम्हाला आडवी वजाबाकी करता आली नाही तर बाजूला तुम्ही उभी वजाबाकी करू घेऊ शकता. यांची वजाबाकी आलेली आहे 128 बरोबर 2 गुणिले QM वर्ग. आता हा 2 गुणिले आहे तो इकडे त्यांना भागिले होणार आहे. 128/2 बरोबर QM वर्ग. आता 2 ने 128ला भाग द्या. बे 12 बे 8 म्हणजे QM वर्ग बरोबर 64 मिळालेला आहे. QM वर्ग बरोबर 64. आता इथं वर्ग आहे म्हणजे आपल्याला वर्गमूळ काढावं लागेल, म्हणून दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन QM वर्गाचं वर्गमूळ आलं QM आणि 64चं वर्गमूळ 8 म्हणजे QM बरोबर 8. आता QMची लांबी आपण काढलेली आहे. आपल्याला विचारलेली आहे QRची लांबी. मग QRची लांबी ही 8 आणि ही 8 किंवा QRची लांबी ही QMच्या दुप्पट आहे. QR बरोबर 2 गुणिले QM. 2 गुणिले 8 बरोबर 16. बे आठी 16 म्हणजे QRची लांबी मिळालेली आहे 16. अशा पद्धतीने अपोलोनियसचं प्रमेय वापरून या प्रकारची उदाहरणं सोडवता येतात. पुढचं उदाहरण घेऊया. चौथं गणित घेऊया. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते हे सिद्ध करा. आता हे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आपण सिद्ध करूया. आता या ठिकाणी पक्ष म्हणजे सुरुवातीचा जो भाग असतो, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या 2 बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल इथपर्यंत हे पक्ष आहे आणि ते आपल्याला आकृतीवरनं लिहायचं असतं. आणि पुढचा जो भाग असतो तरपासूनचा तर ते साध्य असतं. ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रमाणात विभागते हे सिद्ध करायचं आहे. इथं ही आकृती काढली आहे. त्रिकोण ABC. त्रिकोण ABCला या ठिकाणी 2 भिन्न बिंदूमध्ये रेषा L ही छेदते. म्हणजे रेषा L ही बाजू BCला समांतर आहे आणि ABला ती P बिंदूमध्ये आणि ACला Q बिंदूमध्ये छेदते. हे येणार आहे पक्षमध्ये. मग पक्ष लिहून घेऊ आधी आपण. त्रिकोण ABCमध्ये रेषा L समांतर रेषा BC किंवा रेख BC. आणि रेषा L ही ABला P बिंदूमध्ये आणि ACला बिंदू Q मध्ये छेदते. आणि रेषा L ही बाजू ABला P मध्ये
व बाजू AC ला बिंदू Q मध्ये छेदते. साध्य ती रेषा या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणून AP छेद PB बरोबर AQ छेद QC हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. AQ छेद QC. त्यासाठी रचना आपण केली आहे की रेख PC आणि रेख BQ काढले. रेख PC व रेख BQ काढले. आता सिद्धता. आता या ठिकाणी हा पहिला त्रिकोण APQ आणि पुढचा त्रिकोण आहे PQB. या दोन त्रिकोणांवरती आता आपल्याला लिहायचं आहे. तर हे दोन्ही जे त्रिकोण आहेत हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. म्हणजे या दोन त्रिकोणांची उंची समान आहे. म्हणून त्यांचं क्षेत्रफळ हे पायांच्या प्रमाणामध्ये असतं आणि त्याचा पाया आहे AP आणि PB. म्हणजे APQ या त्रिकोणाचा पाया AP आणि PQB या त्रिकोणाचा पाया PB. ज्याची उंची आहे PQ ती समान आहे. म्हणून तिथं त्रिकोण APQ व त्रिकोण PQB हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. समान उंचीचे त्रिकोण आहेत. म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एरिया त्रिकोण APQ छेद एरिया त्रिकोण PQB बरोबर AP छेद PB. हा त्रिकोण आणि हा त्रिकोण घेतला की त्याचं AP छेद PB लिहायचं आहे. ह्याला क्रमांक दिला आपण 1. क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात. उंची समान आहे म्हणून पायांच्या प्रमाणामध्ये त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे. तसेच आता APQ आणि PQC घ्यायचं आहे. तसेच त्रिकोण APQ व त्रिकोण PQC हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. म्हणून एरिया त्रिकोण APQ छेद एरिया त्रिकोण PQC बरोबर AQ छेद QC. हे सुद्धा क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात. त्रिकोण PQB. आता हे दोन त्रिकोण PQB आणि त्रिकोण PQC या दोन्ही त्रिकोणांचा पाया हा PQ आहे
म्हणजे समान पाया आहे आणि ते या दोन समांतर रेषांमध्ये हे त्रिकोण असल्यामुळे त्यांची उंचीसुद्धा समान आहे. म्हणजे हे समान पाया आणि समान उंचीचे त्रिकोण आहेत. म्हणून त्रिकोण PQB व त्रिकोण PQC यांचा रेख PQ हा समान पाया आहे. रेख PQ समांतर रेख BC. रेख PQ समांतर रेख BC. म्हणून यांची उंचीसुद्धा समान आहे. म्हणून यांची उंची समान आहे. जर या दोन त्रिकोणांची म्हणजे PQB आणि PQC या दोन त्रिकोणांची पायाही समान आहे आणि उंची समान आहे, म्हणजे त्यांचं क्षेत्रफळसुद्धा समान असणार आहे. म्हणून एरिया त्रिकोण PQB बरोबर एरिया त्रिकोण PQC. हे झालं तिसरे विधान. आता जर आपण 1, 2, 3 या विधानांचा विचार केला तर बघितलं तर APQ या ठिकाणी APQ आहे, दोघांचं क्षेत्रफळ सारखंच आहे. नंतर PQB आणि PQC या दोघांचं सुद्धा क्षेत्रफळ सारखं आहे, कारण त्यांची उंची आणि पाया समान आहे. म्हणजे हे दोन्ही क्षेत्रफळांची गुणोत्तरं समान आहेत. मग डावी बाजू समान असेल तर उजवी बाजूसुद्धा समान असते. म्हणून एरिया त्रिकोण APQ पहिल्या विधानाची आपल्याला डावी बाजू घ्यायची आहे, दुसऱ्या विधानाची डावी बाजू घ्यायची. तर त्रिकोण APQ छेद एरिया त्रिकोण PQB बरोबर एरिया त्रिकोण APQ छेद एरिया त्रिकोण PQC. म्हणजे अंश दोघांचा समान आहे, छेदसुद्धा दोघांचा समान आहे, कारण हे समान उंचीचे आणि समान पायाचे त्रिकोण आहेत. मग आता म्हणून हे दोन्ही गुणोत्तरं समान आहेत. मग डावी बाजू समान असेल तर उजवी बाजूसुद्धा समान आहे, कारण इथं ह्या दोन्ही बाजू समान आहेत. म्हणून AP छेद PB बरोबर AQ छेद QC. आता हे जे आपण लिहिलेलं आहे हे कशावरून लिहिलं आहे तर 1, 2 व 3 वरून. आता आपण हे जे लिहिलं आहे ते एक विधान 1 व 2 वरून लिहिलं आहे. 1 व 2 वरून. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय सिद्ध करता येतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या प्रश्नपत्रिकांचे मी व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.